हॅलो फ्रेंड्स. सो आज सुरुवात करूया 28 डेट चॅलेंजचा दिवस तिसरा. तर ट्राय करेल की व्हिडिओ जास्तीत जास्त छोटा बनेल, म्हणजे कसं लगेच तुम्हाला माहिती पण भेटेल आणि मोठा नसल्याने तुम्ही तो एन्जॉय पण करू शकाल. तर काय करायचं आहे की जसं आपण डे 1 आणि डे 2 मध्ये जे 10 वाक्य लिहिलेले, म्हणजे टोटल 20 वाक्य आहे ना, तर ते आपल्याला सकाळी सकाळी तुम्ही बोलू शकता, किंवा जेव्हा तुम्ही ही तिसऱ्या दिवसाची ॲक्टिव्हिटी कराल तेव्हा पण तुम्ही बोलू शकता. पण बेटर आहे की तुम्ही सकाळी जसं उठाल झोपेतून, तर हे 20 वाक्य तुम्ही वाचून घेऊ शकता आणि प्रत्येक वाक्यामागे जसं मी बोललेलो की थँक्यू 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 तुम्ही बोलू शकता, पण फील करा आणि ते बोलताना. ठीक आहे. आता तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे बेसिकली की दिवस तिसरा हा आपल्या नातेसंबंधी रिलेटेड आहे. रिलेशनशिप्स म्हणजे आपले रिलेशनशिप्स कोणासोबत खराब असतील, तुम्हाला असं वाटत असेल की रिलेशनशिप तुमचे सुधारावे है ना, की तुम्हाला लाईफमध्ये कोणाला अट्रॅक्ट करायचं असेल त्याच्याबद्दल आहे. तर मग काय करायचं आहे बेसिकली की मग ते रिलेशनशिप सुधारायचे असतील, नातेसंबंध सुधारायचे असेल, तर अशा 3 व्यक्ती निवडा ज्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्यांच्यासोबत आयुष्य तुमचं नातेसंबंध सुधारायचे. एक्झाम्पल मग तुम्ही तुमचे बायको बोलू शकता, किंवा तुम्ही तुमचे आई वडील किंवा सासू सासरे, म्हणजे जे पण बहीण भाऊ, जे खास लोक आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आणि जे तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्यासोबत असलेच पाहिजे, तर मग त्यांचे फोटो तुम्ही जर पासपोर्ट साईज फोटो तुम्ही घेऊ शकता. आणि ती तुमची जी मॅजिक बुक आहे त्याच्यामध्ये जसे तिसऱ्या दिवसाचे पण 10 वाक्य तुम्ही लिहून काढा. त्याच्यावर जे युनिक वाक्य असतील, 10 वाक्य, ज्या 10 गोष्टी तुम्हाला आवडतात आणि त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात है ना, ते 10 वाक्य तुम्ही लिहून काढा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर तुम्ही ते फोटो, म्हणजे सपोज एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या आईसोबत किंवा बायकोसोबत नातेसंबंध सुधारायचे एक्झाम्पल, तर मग तुम्ही तो फोटो तिथे लावा आणि त्याच्या खाली त्या व्यक्तीबद्दल 5 वाक्य अशी लिहा की चांगले वाक्य, 5 वाक्य जे तुम्ही लिहू शकता की त्याच्याबद्दल तुम्हाला ते आवडतात आणि का ती व्यक्ती आवडते, म्हणजे ते वाक्य तुम्ही तिथे लिहून काढा. मग असे दुसऱ्या व्यक्तीबद्दल त्याचा फोटो तिथे चिटकवा आणि त्याच्या खाली ते 5 वाक्य, असे 3 लोकांची तुम्हाला फोटो चिटकवायचे आणि त्या तिघांबद्दल 5-5 वाक्य चांगले वाक्य लिहायचे. आणि मग काय करायचं, दिवसभरातून रोज 3 वेळा ते फोटो तुम्हाला बघायचे आहेत. म्हणजे त्या अशा ठिकाणी ते फोटो तुम्ही आणि ते वाक्य तुम्ही हे करा की जे तुम्हाला दिसतील म्हणजे तुमचं लक्ष जाईल, किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटात पण ठेवू शकता. आणि मग ते दिवसभरातून 3 वेळा तुम्हाला बघायचे आहेत आणि त्या फोटो आणि त्या वाक्यांबद्दल तुम्हाला वाचायचं आणि ते फील करायचं आहे ना. तर मग आणि हळूहळू तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे चेंजेस तुम्हाला जाणवतील. तुमच्या जे पण व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला चेंजेस दिसतील है ना. कारण की काय असतं, सगळं आपल्या आतमध्ये असतं आणि आपण ते दुसऱ्यामध्ये शोधत असतो. तर तुमचे पहिले व्हायब्रेशन जे खराब झाले ते नीट करा. ते सुधारले की हळूहळू सगळं काही सुधारेल. म्हणजे जग हे तुम्हाला जे बाहेर दिसते तेच आतमध्ये आहे. तर तुम्ही पहिले स्वतःच्या आतमध्ये निरखून बघा. तुमचे जे पण विचार आहे ते दुरुस्त करा. हळूहळू सगळ्या गोष्टी बरोबर होतील. आणि ह्याच्यासोबत काय करायचं आहे की एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगतोय, जी ती केल्याने तुम्हाला खूप सारा फायदा होईल. काय करायचं की उठल्या पहिलं काय करायचं, जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय ठेवता, पहिला पाय दुसरा पाय, तर पहिला पाय जेव्हा ठेवाल तेव्हा तुम्ही धन्यवाद बोलू शकता, थँक्यू. दुसरा पाय ठेवाल तेव्हा थँक्यू. आणि अशी तुम्ही दिवसाची सुरुवात करा. मग जोपर्यंत तुम्ही वॉशरूमला वगैरे किंवा ज्या गोष्टी करतात तोपर्यंत तुम्हाला आजूबाजूला ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू बोलू शकता. एक्झाम्पल, तुम्ही ब्रश घेतला आहे ना, तर ब्रशला तुम्ही थँक्यू बोला. का, तर ब्रशमुळे तुम्हाला फायदा होतो ना. तुम्हाला ब्रश करताना ब्रशमुळे तुम्ही दात घासू शकता, स्वच्छ करू शकता है ना. तर मग असं तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू असं फील करा आणि बघा तुमच्या आतमध्ये अशा गुदगुल्या होतील आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तसं रोज करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला मॅजिक रॉकची प्रॅक्टिस 28 दिवस करायचीच आहे. तो जादुई दगड आपण दुसऱ्या दिवशी आपण बोललेलो, मग तसंच तो मॅजिकल रॉक तुम्ही रात्री झोपताना परत त्याची हात ठेवून तुम्ही ते मला सांगू शकता की आजचा दिवस मला खूप चांगला गेला आणि आजच्या दिवसात सर्वात काय चांगली गोष्ट झाली ती तुम्ही त्याला सांगा. आणि तो मॅजिकल रॉक तुम्ही तुमच्या बाजूला सोफ्यावर, कुठे डायनिंग टेबल, कुठे पण जिथे जो असेल, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जी जागा असेल जवळ जिथे तुम्ही त्याला बघू शकता तिथे ठेवा. आणि सकाळी उठल्या पण त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचे आभार व्यक्त करा. आणि मग तो मॅजिकल रॉक तुम्ही तुमच्यासोबत दिवसभर ठेवू शकता आणि जिथे पण जाल तिथे. आणि तुम्ही जसं तुम्ही त्याला फील कराल किंवा तुमचं लक्ष जाईल तर तुम्ही त्याच्याकडे बघून काहीतरी अशी गोष्ट आठवा की ज्याच्याबद्दल तुम्ही आभारी आहेत. म्हणजे जसं माझ्याकडे खूप चांगला मोबाईल आहे तर मी खूप आभारी आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आठवू शकता आणि त्याला थँक्यू बोलू शकता.
तर करून बघा आणि सांगा मला. तर उद्या आपण भेटू 4थ्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.